ओके. सो पहिलं तर केस सेक्शनमध्ये येऊयात. तर आपण ऑलरेडी इथे एक केस क्रिएट केलेली आहे, बट आपल्याला जर का नवीन केस क्रिएट करायची असेल तर ते मी तुम्हाला दाखवते. सो वी कॅन क्लिक हिअर ऑन न्यू केस. नवीन केसच्या याच्यामध्ये क्लिक केल्यानंतर तुम्हाला इथे केस टायटल द्यावा लागेल, केस डिस्क्रिप्शन. इथे इथे ऑलरेडी डिस्प्ले होतील जे की जुने क्लायंट ॲडेड आहेत, बट तुम्हाला जर का तुमचा नवीन क्लायंट ॲड करायचा असेल तर इथे तुम्ही ॲड क्लायंट करू शकतात. त्याच्यामध्ये तुम्ही पूर्ण त्याची इन्फॉर्मेशन फिल करू शकता, जसं की फर्स्ट नेम, मिडल नेम, लास्ट नेम, एज, फोन नंबर वगैरे सगळं. तर ओके. आणि इथे तुम्ही केस टाईप पण सिलेक्ट करू शकतात की तुमची सिव्हिल लॉची केस आहे, क्रिमिनल लॉची आहे, किंवा या कुठल्याही याच्यामध्ये नसेल तर अदर सेक्शन आपण सिलेक्ट करू शकतो. ओके. तर सेव्ह केल्यानंतर तुमची नवीन केस क्रिएट होईल. तर ऑलरेडी मी इथे एक केस ऑलरेडी क्रिएट करून ठेवलेली आहे, तर आपण त्या केसवरती क्रिएट करूयात. केसवरती क्लिक केल्यानंतर आपल्याला केसची बेसिक इन्फॉर्मेशन दिसते, म्हणजे केस टाईप कुठली आहे, ही सिव्हिल आहे, स्टेटस काय आहे, ड्राफ्ट आहे, केस आय डी कुठला आहे, कधी क्रिएट केलेली आहे, आणि क्लायंट कोण आहे बेसिकली. तर जेव्हा तुम्ही एक्सपांडवरती क्लिक करता तेव्हा तुम्हाला त्याची पूर्ण इन्फॉर्मेशन दिसते. लाईक ही सगळी केसची बेसिक इन्फॉर्मेशन आहे, म्हणजे बेसिक इन्फो काय आहे, लॉयर कुठला आहे, कधी क्रिएट केलेली आहे. बाकी ह्या सगळ्या नॉर्मल इन्फॉर्मेशन तुम्हाला दिसेल, किंवा केसचं डिस्क्रिप्शन आपण जे ॲड केलेलं ते दिसतं आहे. ओके. तर आता तुम्ही इथे एडिट पण करू शकतात. आता इथे एडिटचं ऑप्शन आहे, तर इथे तुम्ही केस एडिट करू शकता. म्हणजे बेसिकली एकदम डिटेलमध्ये सगळ्या केसेस जे आहेत ते एडिट करतात. तुम्हाला डिस्क्रिप्शनपासून तर सगळं कोर्ट नेम, जज नेम वगैरे ह्या सगळ्या गोष्टी तुम्ही एडिट करून अपडेट करू शकतात. ओके. आणि दुसरं म्हणजे तुम्ही इथे क्रिएट ड्राफ्ट, तर तुम्ही त्याच्यासाठी एक स्पेसिफिक ड्राफ्ट पण क्रिएट करू शकतात, म्हणजे टेम्पलेट चूज करून. इथं तुम्ही केस डिलीट पण करू शकतात. तर त्याखाली येतं क्लायंटची इन्फॉर्मेशन बेसिकली. तर इथे तुम्ही ॲड क्लायंट करू शकतात, जर का तुम्हाला नवीन क्लायंट ॲड करायचा असेल त्याचे सगळे इन्फॉर्मेशन फिल करून. किंवा तुम्ही इथे मॅनेज क्लायंट पण करू शकता. मॅनेज म्हणजे तुम्ही ह्या पर्टिक्युलर जे आता ऑलरेडी ॲडेड क्लायंट्स आहेत त्यांची एक तर इन्फॉर्मेशन तुम्ही एडिट पण करू शकता, आणि तुम्ही क्लायंटला डिलीट पण करू शकता. आता हे इंडिव्हिज्युअल अकाउंट असल्यामुळे तुम्हाला फक्त एकच प्रायमरी लॉयर दिसेल. जर का ऑर्गनायझेशन अकाउंट असेल तर तुमच्या ऑर्गनायझेशनमध्ये लाईक फॉर एक्झाम्पल 5 जणांसाठी तुम्ही ऑर्गनायझेशन प्लॅन घेतला आहे, तर त्याच्यामध्ये तुम्हाला ते सगळे लॉयर्स इथे डिस्प्ले होतील. इट डिपेंड्स अपॉन तुम्ही कुठल्या टाईपचं तुमचं हे आहे, प्लॅन आहे. ओके. तर ही सगळी झाली केसबद्दलची इन्फो.